आपल्या मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहे. तर यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय एमपीशिवची. सरपंच उपसरपंच चषकाचे दमदार आयोजक अमोलजी पशे साहेब आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. मी विशालजी राऊत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करा. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. चला रितेश भोपी, आपण कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. स्कोररच्या भूमिकेत लवकरात लवकर यायचं. बिग फाईट मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना आता रंगणार. व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर बरेचसे मान्यवर दाखल झालेत. सरपंच साहेब अमोलजी पशे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. एरंदड गावचे शाखा प्रमुख बहिरजी बहिर साहेब, त्यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. हेमंत चतुरे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेचे दमदार शिल्पकार विशालजी राऊत साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नुकताच सामना जिंकलाय आपण पाहतोय टीम जांतराचा बदलापूर संघानं. कुणाल पेनकर, सागरजी देशमुख, उमेशजी चोनकर यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला संघ पाहतोय आपण पसुआई 11-70-80 वेहले यांच्या विरोधात गावदेवी अंबेशिव. दोन टीमच्या दरम्यान मॅचला सुरुवात होती. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय बदलापुरातील एक धमाके संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल भिवंडी तालुक्यातून दाखल झालाय वेहळे. या दोन टीमच्या दरम्यान आता ही मॅच रंगत असताना उमेश आता मॅच किती ओव्हरची असेल? 4 ओव्हरची मॅच आहे. आपल्या सुरुवात गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, स्कोर एकला, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. एक चेक सिंगल माहिती आहे. जांतराचा चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जांतराचा चषक ही स्पर्धा आपण पाहतोय फक्त युट्यूब वरती नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते. बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, वांगणी असेल, शेळू, नेरळ, कळंब, म्हसा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, माथेरान, मारळ, पालेगाव, मानेरे, टिटवाळा आणि टिटवाळा विभागातील सर्व गावांमध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते. 192 या नंबरवरती. खरं तर एबीसी केबल चॅनल या क्रमांकावरती ही तुम्हाला स्पर्धा दाखवली जाईल. या चॅनलवरती ही स्पर्धा दाखवली जाते. मग मनोहरजी माळी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून जांतराचा चषक ही स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती दाखवली जाते. गुरुदास सज्जू होतो, तेजस बोराडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अपील झाली आहे. इथे पंच सहमत नाही आहेत. भरपूर प्रेक्षकांचा आवाज आता तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण एक स्थानिक संघ मैदानावरती खेळतोय. गावदेवी अंबेशिव विरोधात तुम्ही पाहता संघ मैदानावरती खेळत असताना वेहले या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आता रंगत असताना अंबेशिव विरोधात वेहळे या दोन टीमच्या दरम्यान मॅच आता रंगत असताना सलग 2 बॉल आता संपत झालेत. धावफलक 1 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच. गुरुदास सज्ज होतोय पुन्हा एकदा तेजस. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे देखील आय थिंक बॅटची कडा होती असं वाटलं होतं. एसच्या मागे एससी रक्षक उपस्थित. ज्या विजेंद्र पाटीलनं 2 दिवस गाजवलेत त्याच विजेंद्र पाटील आता शांत ठेवण्याचं काम केलं जाते तेजसच्या माध्यमातून. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 1 धाव धावफलकावरती जोडली गेली. या मॅच मध्ये समीकरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गावदेवी अंबेशिव संघ खेळतोय आणि अंबेशिव संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात.
सरपंच ताई आमच्या स्वातीताई अमोल पष्टे मॅडम यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होतो. ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्कोअर लेगला उपस्थित होते. घाई करतात नरेश होते. नरेश कडव बॉल उचलण्या आधीच ऍक्शन त्यांनी केली. दरम्यान एक सिंगर मिळतीये. सुस्वागतम या दरम्यान मैत्री चषक येवे या स्पर्धेचे दमदार आयोजक बदलापुरातील एक नामांकित पॅकर म्हणून ज्यांची ओळख नरेश यशवंतराव यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया बादच्या दिशेने. भरपूर चांगले बाच मैदानावरती रंगत असताना तुषारजी शिलार जे बिनारपाड्याचे त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. टीम आंबेशिवला एक उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख गुरुदास सज्ज होतोय. पुन्हा एकदा तेजस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेचायचा होता, नाही जमला. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटम पार्टच्या मधला बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला जरूर प्रगतीपथावरती बारबेल आतापर्यंत जबरदस्त चेंडू फेकून झालेत. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धाबा खर्च केल्यात फक्त 2. तनुभाई यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत तनुभाई. टीम वाईज बदलापूर टीमचे ते पुरस्कार देतात. स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. अंबेशिव सगळं खेळतोय मैदानावरती. आपण पाहू शकता कावदेवी अंबेशिव आणि त्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आमचे जवळचे मित्र मनोज नामदेव ठाकरे एक चांगला धावपटू म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम अंबेशिव संघासाठी. दरम्यान येतोय चौकार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 6 धावा. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय वेगाने. आपण पाहतोय 6 धावा जोडल्या गेल्यात. या बॅचमध्ये एकही विकेट पडली नाहीये. ही जमेची बाजू टीम वेले संघासाठी. परंतु ज्या बॅटरनं काल आणि आज मी म्हणेन का बॅटिंग केली आहे विजेंद्र पाटील ज्याने आज देखील वडूनगर संघाच्या विरोधात 54 धाबाची इनिंग साकारली. तोच खेळाडू मैदानावरती आता सध्या घडीला सापडतोय. त्याचा संघर्ष तुम्हाला पार मिळेल. थोडासा बॅकफुट वरती टीम वेले संघ तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केलाय टीम अंबेशिवनं. मयूर आलेत. मयूर तामाणे गोलंदाजी मार्कवरती आता दाखल झाला. वैभव खाकरे काही सेकंदानंतर देण्यासाठी आता दाखल होतो. या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची जातानाचा बदलापूर संघाने देखील इथे मात्र सामना जिंकत असताना भरपूर चांगला खेळ दाखवला आणि तदनंतर आपण पाहिलं असेल तर रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली होती नंतरचा बदलापूर टीमची. त्यामुळेच की काय त्यांना पुन्हा एकदा पुढील फेरीमध्ये चाल दिली आहे. ऑन साइडला बडबला फटका चांगला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बेगाने पोहोचतो. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा इथे मिळतील या शंकात नाही. मयुरीची भगत यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या इथे यायचं आहे. मयुरीची भगत आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपली वाट पाहिली जाते त्यामुळे आपण लवकरात लवकर यायचे. 2 धाबा इथे देखील मिळतील. धावफलक बेगाने आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धाबा 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकले होते विजेंद्र पाटीलला. तोच खेळाडू आता सध्या घडीला स्टॅकिंग एरवरती सज्ज होतो. या वेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. त्यामुळे थोडेसे नाराज आहेत विजेंद्र पाटीलला. तुम्ही पाहताय त्याचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. पंच इथे मात्र तटस्थ उभे आहेत. त्यांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतो. जी गोलंदाजी केली आहे ना अंबेशिव एक्सप्रेस गोलंदाज तेजस आता तीच गोलंदाजी सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल मयूर तामाड्याच्या वाद्यातून. डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती दुहेरी आली आहे. पुढचा बॉल डॉट फेकला. इथे फटका फसला की काय मिडॉपचा खेळाडू पुढे सरकतोय. विजय कडव कडून झाली चूक. इथे घडलंय काय पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगत असतो. परंतु जेव्हा जेव्हा जेल सुटलाय ना
विजेंद्र पाटीलचा तो आक्रमक पवित्र त्याने नेहमीच घेतला. ही कॅच सुटले की मॅच सुटले हे देखील पाहावं लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये देखील 54 धाबांची इनिंग साकारणारा खेळाडू विजेंद्र मैदानावरती खेळतोय. त्याचा झेल निसटलाय, विश्वासच बसत नाही अंबेशूकरांना, कारण विजय कडव कडून कॅच सुटते. विजय कडव म्हटला तर संघाचा एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. अळोख्या रात्री देखील या खेळाडूवरती टीम अंबेशू विश्वास दाखवते आणि आता त्याच खेळाडूकडून झेल इथे निसटला. हरकत नाहीये, क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. जर आणि तरला इथे मात्र महत्व नाहीये. गोरदास मयूर चांगली गोरदाची करतोय. रायटम ओव्हर द विकेट, ऑन साइडला खेचलाय. मागील बॉलवरती आपण पाहिलं झेल निसटला होता आणि आता त्याचीच किंमत मोजावी लागते टीम अंबेशूला. बॉल चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, षटकार. पुढे सरकतोय टीमची टोटल. मी आधीच म्हटलं होतं ही कॅच सुटली की मॅच सुटली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सर्वोत्तम खेळ दाखवणारा खेळाडू विजेंद्र मैदानावरती खेळतोय. त्याचा बल्ला बोलतोय जखमी बाग. मैदानावरती डडकाळी फुटत असताना त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव फलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. फलकावरती धावा तुम्हाला बार मिळतील. 16 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. विकेट घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोरंदाज पोहोचलाय. इथे मात्र आता धक्का लागेल मोठा टीम वेहले संघाला. जी चूक केली होती विजय कडवनं, त्या चुकीची भरपाई मैदानावरती करतोय मयूर ताम्हाणे. एक षटकार जरी आला तर देखील पुन्हा एकदा कमबॅक करतो म्हणून तर म्हटलं जातं ना, जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बंद पडी घडी दिन में 2 बार सही समय बताती है. आणि आता ती वेळ आपल्याला पार मिळते टीम अंबेशू संघाची. बॅटर विजेंद्र पाटीलला परतावं लागेल माघारी. फरदाबाद बदलापूर टीमचे जुने जाणते खेळाडू निलेश राऊत अर्थात दद्दू याला विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज भरपूर सारे प्रेक्षक जाणताराचा बदलापूर टीमचे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर सारे समर्थक आता जोडले गेलेत, कारण संघ देखील पुढे सरकलाय. खरं तर फायनलचा सामना आज मात्र खेळणार आहे टीम जाणताराचा बदलापूर, आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मी म्हणेन भरपूर पाठीराखा इथे मात्र जॉईन झाले. त्या सर्वांचं जाणताराचा चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. हितेश तावडे हे देखील माझा आनंद घेतात. त्यांच्या देखील खांद्यावरती मोठी जिम्मेदारी या स्पर्धेची. यांचं आम्ही स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून ओमकारजी भोईर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री भोईर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. गोरदा सज्ज होतोय. पुण्यात मयूर स्टॅकिंग वरती बॅटर राजन थळे आलेत. पहिला बॉल फेस करतोय मिड विकेटला. एका टप्प्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
षटकार ठोकला, धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पार पाहिल 27 27 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक तिसरा घेऊन गोलंदाज दाखल होतोय. हा फटका चांगला आहे. बॉलर बॅटर करायचा प्रयत्न गॅप मध्ये घेतला, क्षेत्रक्षक डीप मध्ये बी शेप मध्ये पोहोचले. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या धाबेसाठी आता थेट मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागेल. भावेश पाटील इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. 1 विकेट फलंदाज बाद. सुस्वागतन. याच दरम्यान आमचे जवळचे मित्र बदलापूर गावचे तर एक चांगले वादक म्हणून ज्याची ख्याती आहे त्याचे रोशनजी दरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. समीरजी भोपी यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वकडे हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुमित दाखल होतोय गोलंदाजी मार्कवरती. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. यावेळी देखील कव्हरचा खेळाडू पुढे सरकतोय. ज्या विजयकडून चुकी झाली होती ना, आता ती चुकी भरून काढतोय आणि आता जेल स्वीकारत असताना अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला बेहलेला फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद झाला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. स्वतः संघनायक मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस तुम्हाला पार मिळेल. अल्पेश पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्हाला हा खेळाडू पार मिळेल. स्टॅकिंग इन वरती हा बॅटर आता दाखल झालाय. सुमित जमदरे भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे आता कमबॅक करत असताना, कारण त्याला देखील माहिती आहे अभि नाही तो फिर कभी नाही. हरीशजी कडव हे देखील बातचा आनंद घेतात. मनपूर्वक स्वागत आहे हरीश. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचाकडे दात बागितली परंतु पंच सहमत नव्हते. त्यामुळेच की काय मिळेल ते सिंगल लेग बायच एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बाल केली. धाव फरक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जम पोहोचले. बलकावरती धाबा तुम्हाला पार मिळतील 29 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये इथून कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज सुमित, परंतु धाबा यायला हव्यात कारण समोरचा संघ देखील बदलापुरातील एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. गावदेवी अंबेशू विरोधात तुम्ही पाहता संघ फसवाई 11 7080 11 हा संघ तुम्हाला पार मिळेल. गावदेवी वेळे या वेळेला देखील पुन्हा एकदा अपील 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 तुम्हाला पार मिळेल, परंतु पंच सहमत नव्हते. एक सिंगल धाव इथे देखील एक पुढे जातीय. धाव फरक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला जरूर पार मिळेल 30 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. गुरुनाथजी कडाळे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. यावं आपण मंचावरती आपलं बडपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मयुरीजी भगत आपणास विनंती, आपण कुठे असेल तर संजयजी भगत यांच्याशी संपर्क साधा. मयुरीजी भगत आपण संजय भगत यांच्याशी संपर्क साधायचा.
3 ओव्हरच्या अंती धावफलक 30 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार पाहिल. धावफलकावरती धाबा आहे ते मात्र जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज येईल हे देखील पाहावं लागेल. दिनेशजी निरगुडा यांनाही विनंती आपण मंचावरती आपला इमारतपूर्वक स्वागत आहे. त्यानंतरचा चषका मोद्या दिनेश कडव ग्रुप ग्रामपंचायत अंबेश्वरचे उपसरपंच आता गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. या 5 मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी ते करतील हे देखील पाहावं लागेल. विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन दाखल झालाय, परंतु फक्त पाणी त्याने नेले का इथून मात्र काही सकाळनंतर तो घेऊन दाखल झाला. या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. भावेश थळे अँड कंपनी गावदेवी बेहले भावेश थळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच बेहले संघ मैदानावरती खेळत असतो आणि आज देखील भरपूर चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय. षटक क्रमांक 4 गोलंदाज दिनेश कडव मैदानावरती दाखल होतोय. समोर बॅटर तुम्हाला पार पाहिजे स्ट्रायकिंग एरिवरती लवलेश पाटील हा खेळाडू आपण पाहतो. राईट नंबर द विकेट. पहिला बॉल फटका चांगला आहे. 20 मध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सुमित जमदरे होते चुकी करतात. इथे देखील घडलंय काय पुन्हा एकदा तुम्ही पाहताय 2 धावा एकवण्याचा प्रयत्न तर झालाय जरूर. पंचाने घेतला DRS. नक्की घडले काय डीप मध्ये 12च्या वेगाने झपाट्यानं आपण पाहिला क्षेत्ररक्षक पोहोचला बॉलवरती. बॉलला फेक केली कॅस्टरने ड्रॉप जरूर केली, परंतु आता दुसरी धाव एकवण्याचा प्रयत्न इथे झालाय. लवलेश पाटीलच्या माध्यमातून घडले काय पाहावं लागेल. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय 2 धावा एकवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु डायरेक्ट हिट देखील केलाय एसटी रक्षकाच्या माध्यमातून. ओहो नक्की घडले काय. भरपूर वेगानं पोहोचला होता बॅटर देखील बॅट ग्राउंडिंग करत असताना त्यांच्या मागे अंबेशिवचा स्टायलिश खेळाडू आपण पाहतोय आकाश ताम्हाणे होते. अजित पुत्रण सर आता चेक करतायत नक्की घडलंय का. नॉट आउट. संधी ही चहात बुडवलेला बिस्किटासारखी असते, ती एकदाच निर्माण होते. त्यामुळे आपण पाहिलं संधी निर्माण झाली होती बॅटरला आउट करण्याची, झेल तिथे निसटला आणि अखेर 2 धावा ते कंप्लीट होतात. बॅट ग्राउंडिंग झाली होती त्यामुळे आता पंचांनी सांगितले नॉट आउट. पाहायचं इतके जे लवलेश आता किती महागडा ठरतोय की त्याला पुन्हा एकदा शांत ठेवण्याचं काम करेल मैदानावरती दिनेश. खोदून काढलाय, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. या वेळेला देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डाईव्ह लगवण्याचा प्रयत्न फसला. 2दा इथे संधी, 2दा नाही तर 3दा संधी निर्माण झाली. एकदा आपण पाहिलं झेल निसटला, त्यानंतर आपण पाहिलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर आता डाईव्ह सूर लगवण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय. तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं धोपाटणं आणि इथे धावमध्ये 4. प्रीतमजी कर्णिक तेजजी कांबरी यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. चौकाराला चौकार आला. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचले. फलकावरती आतापर्यंत धाबा 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दिनेश चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. अजून एक चांगला फटका, इथे क्षेत्ररक्षक उपस्थित. विजय कडवला तुम्ही पाहताय, झेल त्याने इथे टिपलाय आणि अखेर म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते रोशन, त्याच प्रकारे आता इथे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे. ती साथ लाभत नव्हती, परंतु अखेर आता साथ लाभली आहे आणि आता मोठा धक्का लागेल बाटीकर असणारा टीम बेहले संघाला. बॅटर लैलेश पाटील बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. जजमेंट इथे खराब. जी चूक केली सुमित ती चूक आता पुन्हा एकदा करतोय मयूर ताहमाने आणि बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. नंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. अनिकेत पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. धावफलक वेगाने आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 40. याकड्यापर्यंत तुम्हाला पार मिळेल. अजूनही काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 2 टू गो. या वेळेला देखील पंचांकडे अपील भरपूर स्ट्रॉंग होती. दरम्यान सिंगल माहिती आहे. दुसरीचा प्रयत्न आता करतात. नक्की मैदानावरती चालेल तरी काय, कारण ज्या वेळेला एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात त्यावेळेस आपण पाहतोय स्टंप हातामध्ये घ्यायचे असतात बॉलला हातात घेऊन, परंतु असं काही चित्र इथे पाहायला मिळालं नाहीये. त्यामुळे धाबा धाबा आणि धाबाच मिळतील. ही रील व्हायरल होईल या शंकात नाहीये. 3 धाबा, पंच 3 धाबा ना त्याआधी पंचांनी घेतला. थर्ड अंपायर इथे घेण्यात आलाय पहिल्या रनासाठी ना पंच. यस, पहिल्या धाब्यासाठी आता खर तर इथे चेक केलं जाईल नक्की घडलंय का. चला 3 धाबा इथे मिळतील कारण सेफ आहेत बॅटर. त्यामुळे धावफलक देखील आता पुढे सरकतोय. 43. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अल्पेश पाटील नवीन खेळाडू जो दाखल झाला त्याला आता स्ट्राईक मिळतीये. शेवटचा एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटचा एक बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या वेळेला देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. खरं तर आमचे महाराष्ट्र पोलीस भाईजान निसारबाई शेख यांच्याकडून अंबेशू टीमला आणि या आयोजनाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी 2 बायसिकल आम्हाला लाभलेत. त्यांचा मी आभार व्यक्त करू. गुरुदास सज्जू तो दिनेश साकेगिरीवरती आपण पाहतोय डावकर आताचा बॅटर आता दाखल झाला या मॅच मध्ये. ऑन साइडला घेतलाय. हा फटका चांगला इथे धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. शेवट गोड केले टीम वेले संघानं. धावा मिळतील 4. येतो चौकार. वरती मी विनंती करेल गोष्टेकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. ऋषिकेशजी गोष्टेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. त्यामुळे विनंती आहे गुरुनाजी कडाळे आपण पुढे आपला सन्मान आम्ही करू. चला अंबेशू टीम थोडीस शांतता राखा.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे जितू घापट सर यांचं आगमन झालं. अंबेशिवचा बाळा, हे बाळा नाही, बम का गोला आहे. मनपूर्वकाने हार्दिक स्वागत आहे. दिनेश यशवंतराव यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वकाने हार्दिक स्वागत आहे. वरती जोडले जातील. खरं तर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 48 धावा बनल्या गेल्या. 49 धावाचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आणि आता मायक्रोफोन वरती येतील आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. 49 धावांचं लक्ष आहे आंबेशिव या टीम समोर. सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश आहेत. आकाशाने ओमकार. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवलं या चेंडूवरती. पहिला चेंडू आलाय डॉट. 49 धाव बनवायचे या मॅच मध्ये. 24 चेंडूंमध्ये 12.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी आंबेशिव या टीमला इथून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि जांतराजा बदलापूर
या टीम समोर फाईट करेल. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा डॉट बॉल. बॉबी आहेत गोलंदाजी मार्कवरती. या पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकर गोलंदाज आहे. नेहमीच आपण त्याला P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहत असतो. वेहेले या टीमच्या माध्यमातून. यावेळी फटका चांगला आहे. मिडर आतमध्ये आहे तेच पाहिलं आणि पाठवलाय. वाईड इश लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर पहिला दमदार चौकार येतोय फलंदाज आकाशच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 4 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली आहे. या मॅच मध्ये 2 चेंडू डॉट आले होते. त्यानंतर पाहिलं फलंदाज आकाशने की मिडॉन आतमध्ये आहे आणि त्याला क्लिअर केलंय. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. 12.25च्या सरासरी धाव बनवायच्या आहेत. जिहादने खूप चांगली कामगिरी केली टॉप 5च्या मॅच मध्ये आणि सामना जिंकून दिला होता. पाहावं लागेल काय घडलंय. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल पंच. सॉफ्ट सिग्नल नक्कीच निरंजन सर आहेत. राजेश दादा पाटेकर साहेब इथे उपस्थित आहेत. आंबेशिव गावचे समाजसेवक उद्योजक एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय राजेश पाटेकर साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील दिलदार मित्र. ओके नक्कीच. पंच बॅट हवेमध्ये आहे परंतु जो पाय आहे टो आहे तो आतमध्ये आहे त्यामुळे नॉट आउट आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण पाहतोय आदरणीय प्रथमेश दादा भगत यांच्या माध्यमातून लाभलेत. यावेळी मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. हा पहिला धक्का. फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या क्रमांकाच्या आणि या ट्रॉफीज लाभलेत आदरणीय प्रथमेश दादा भगत यांच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत आणि त्या ट्रॉफीज लाभल्यात आदरणीय विशाल दादा राऊत यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी लाभली आहे आदरणीय भरतजी राऊत साहेबांच्या माध्यमातून. आणि 2 स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर आहे. बॅटची कडा आणि पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. बनवायच्या धावा 49. या मॅच मध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 44 धावांची अजूनही गरज आहे. त्यानंतर आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी नक्कीच स्पोर्ट्स सायकल आहे आणि ती सायकल लाभलेली आहेत नक्कीच भाईजान अर्थातच निसारभाई शेख यांच्या माध्यमातून. आणि 2 व्हीलर बाईक आपण पाहतोय आदरणीय सचिन दादा सोनकर यांच्या माध्यमातून ही 2 व्हीलर बाईक आम्हाला लाभलेली आहे. या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतोय.
उमेश चोनकर साहेबांना विनंती असेल, आपण कुठे असेल तर या व्यासपीठावरती. उमेश दादा चोनकर जे सहआयोजक आहेत मॅनेजमेंटमध्ये. सागर दादा आपण या. 18 चेंडू बनवायच्या धावा 44 या मॅच मध्ये. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आला हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये आंबेशिव या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल वेहेले या टीम साठी. पसवाई 117080 गावदेवी स्पोर्ट्स वेहेले आणि आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिला. नक्कीच वेग नाहीये गोलंदाज अनिकेतकडे, परंतु व्हेरिएशन आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे अनिकेत मध्ये आणि चांगली गोलंदाजी होतीये. बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल. मिडॉनला फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. मयूर येत आहेत. कमबॅक करावा लागेल आई गावदेवी आंबेशिव या टीमला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइड लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेट सीमा ऋषीवरती हा चेंडू फील्ड होतोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स वेहेले या टीमला इथून मात्र आक्रमक बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव या टीमला. दोन्ही संघांवरती गावदेवीचा आशीर्वाद आहे, परंतु एकच संघ जिंकणार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. आपण पाहू शकाल राजेश दादा पाटेकर साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत क्रिकेटवरती. त्यांचं खूप प्रेम आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत आदरणीय राजेश दादा पाटेकर यांचं देखील मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बॅटच्या टो इनला हा चेंडू लागतोय आणि कॉटन बॉलची संधी होती. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सोडला जातोय आणि इथे डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. 42 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा 42 या मॅच मध्ये. समीकरण कठीण होत चाललंय या सामन्यामध्ये. आपण पाहतोय आंबेशिव या टीम समोर. विनंती असेल प्रेक्षकांना देखील की आपण थोडस पाठीमागे बसायचं आहे. सीमारेषेच्या अगदी लगत बसलेले आहेत, त्यामुळे 1 ते 2 फूट अंतर ठेवा ही विनंती असेल. कारण की जेव्हा एखादा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी जिहाद या फोर्सने येत असतो तेव्हा आपल्याला दुखापत होऊ शकते किंवा त्याला देखील दुखापत होऊ शकते. थोडंसं फक्त पाठीमागे व्हा ही विनंती असेल. विजेंद्र पाटील ज्याने ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आहे. विथ द बॅट विथ द बॉल अष्टपैलू कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये.
स्ट्रायकिंगला फलंदाज ओमकार आहेत, कॅप्टन आहेत. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. रातो के कातील विजेंद्र पाटील काही चमकदार कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. थोडासा सस्पेन्स देखील होता केपी सर की आपण बाईक आज आणली आहे. वेले टीमला माहीत देखील नव्हतं की मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे. आणि जेव्हा त्यांना समजलं ते देखील सरप्राईज झाले वेले संघ. एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल 8. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. कारण की इथून अजूनही 41 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. पुन्हा ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि सिंगल डबलने देखील काही फरक पडणार नाहीये. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. या सामन्यावरती आपली पकड अजूनच घट्ट केली आहे, ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स वेहेले या टीमने पसवाई 117080 या नावाने हा संघ खेळतोय. लाऊड अपील करतायत LBW ची आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एकदा. विजेंद्र पाटीलने सांगितलं की नक्कीच हा चेंडू खूप चांगला हाताळला होता, परंतु त्याने देखील अपील केली. त्यानंतर अपील थांबवली की त्याला देखील माहिती होतं की हा फलंदाज बाद नाहीये. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर आणि सागरदादा देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जांताराजा चषकाचं आयोजन. आणि महत्वाची गोष्ट, जांताराजा बदलापूर संघ अंतिम फेरीमध्ये आहे. तो या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 2025 लकी आहे मित्र म्हणेन, कारण की नुकतीच करण धुळे यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये 40 संघांचा सहभाग होता आणि त्या 40 संघातून जांताराजा बदलापूर संघ चॅम्पियन झाला होता. आणि याही स्पर्धेमध्ये 40 ग्रामीण संघांचा सहभाग आहे आणि जांताराजा चषकाच्या अंतिम फेरीमध्ये आहे जांताराजा बदलापूर संघ. आणि येतो डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-11. जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सहा चेंडू आणि 38 धाव बनवायचे या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर आदरणीय सागरदादा देशमुख असतील, उमेश सोनकर असतील, कुणाल पेनकर आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर यांचं मी मनापासून आभार मानतो. 2 दिवस या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली, या स्पर्धेमध्ये जी संधी दिली त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. यावेळेस बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, परंतु काही फरक पडणार नाहीये. विजेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण की त्यांना देखील माहिती आहे संघ आपला दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण की 4 चेंडू आणि 37 धावा बनवायच्या आहेत. उलटा चेंडू होता आणि
यस, दिनेश जात आहेत, त्यांना देखील बॅटिंग करायची आहे. प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे 2000 रुपयांचं वेहले या टीमला. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, लेटकटचा फटका आहे आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव. 2 चेंडू शिल्लक आहेत, फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. जानता राजा बदलापूर संघ देखील सज्ज आहे मेगा फायनल खेळण्यासाठी. 40 ग्रामीण संघातून हा संघ दाखल झाला आहे अंतिम फेरीमध्ये आणि त्यांच्या समोर जवळजवळ निश्चित होतो आहे पसोई 117080 गावदेवी स्पोर्ट्स वेहले. ऑन साइडला पुल केलाय आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे पसोई 11 गावदेवी स्पोर्ट्स वेहले या टीमने. वेहले संघ दाखल होते अंतिम फेरीमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख